नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये स्वानंदी चिंगीच्या रूममध्ये जाते, पण चिंगी तेथे नाही म्हणून तिला शोधत शोधत बाहेर येते। नारायण दादांना विचारते की नारायण दादा, चिंगी कुठे, तिला बघितलंस का? तेव्हा नारायण दादा म्हणतात की नाही। तेव्हा आता स्वानंदी विचार करते की परत ही मुलगी कुठे गेली। त्यानंतर चिंगी मात्र इकडे अंशुमनच्या रूममध्ये असते। ती अंशुमनला विचारते की सांगा साहिद, तुम्ही एकदा सुद्धा मनापासून माझ्यावर प्रेम नाही केलं का? तेव्हा अंशुमन तिला म्हणतो की हे बघ, जा ही नाटकं दुसरीकडे कर। त्यावरती चिंगी म्हणते की हे बघा साहेब, तुम्ही काही पण म्हणा, परंतु हे जे बाळ आहे ते आपल्या प्रेमाची निशाणी आहे। तेव्हा अंशुमन रागाने म्हणतो की तुझं डोकं फिरलेलं आहे का? किती वेळेस सांगितलं की आपल्यामध्ये काहीच होऊ शकत नाही म्हणून, तू मोलकरीनेच राहणार आहे, राणी बनण्याची तुझी लायकीच नाही। तेव्हा चिंगी म्हणते की हो, माझी चूक झाली, कारण मला माझी लायकी समजली, मी माझी पायरी सोडून वागायला नको होतं, पण माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही या बाळाला नका देऊ। या सगळ्यामध्ये मात्र ह्या बिचाऱ्या जीवाचा काय दोष आहे बरं? तर अंशुमन म्हणतो की तुझ्या पोटात आहे त्याचा दोष आहे, आणि तिच्या हाताला धरून चल बाहेर निघ म्हणून तिला बाहेर काढत असतो। तो आता चिंगी मात्र खूप गयावया करते आणि म्हणते की प्लीज अंशुमन सर, असं करू नका, मी तुमच्या पाया पडते आणि हे बघा दया दाखवा। अंशुमन, तुम्ही प्लीज माझा स्वीकार करू नका, परंतु ह्या बाळाचा मात्र स्वीकार करा, त्याचा ह्या सगळ्यात काय दोष आहे, तुम्ही फक्त एवढं करा, मग मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल। तेव्हा अंशुमन म्हणतो की आयुष्यातून मी तर तुला आत्ता सुद्धा घालू शकतो, कोणाला कळणार सुद्धा नाही चिंगी कुठे गायब झाली। तेव्हा चिंगी म्हणते की हे बघा, मला माझ्या आयुष्याचं काही घेणं देणं नाही, मला फक्त आणि फक्त माझ्या बाळासाठी जगायचं आहे, मी परत तुम्हाला त्रास देणार नाही, परंतु आपल्या बाळाला कोणी नाव ठेवायला नकोय। तेव्हा अंशुमन की नाव असेल तर नाव ठेवतील ना, त्यामुळे तुझ्याकडे फक्त एकच ऑप्शन आहे, तू ह्या बाळाला पाडून टाक। तेव्हा आता चिंगीला राग येतो। चिंगी म्हणते की अहो, एक बाप असून तुम्ही असं बोलूच कसं शकतात, तुम्हाला मन वगैरे आहे की नाही, आणि हे बघा तुम्ही मान्य करा किंवा करू नका, हे बाळ तुमचं सुद्धा आहे, तुम्हाला असे चिंगी वर आवाज करून बोलते। तर अंशुमन म्हणतो की आवाज खाली, तुला तुझ्या जीवाची पर्वा नसेल, परंतु चल मग मी तुझ्या बाळाला आणि तुला इकडे संपून टाकतो, म्हणजे सगळा काही प्रश्न सुटेल, म्हणून तो चिंगीच्या हाताला धरतो आणि चिंगीचा मात्र आता गळा दाबत असतो। तेव्हा बिचारी चिंगी निसटते, परंतु तरी सुद्धा अंशुमन तिला धरून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहे। आणि तेवढ्यात आता स्वानंदी चिंगी चिंगी करत चिंगीला शोधत येते। तेवढ्यात आता अंशुमन स्वानंदी आत येणार म्हणून लगेच बेडवर जाऊन तेथे खाली बसतो। तर स्वानंदी आत येते, येथे काय चाललं असं विचारून आता लगेच चिंगीला ती जवळ घेते। अंशुमन म्हणतो की कुठे काय सुरू आहे, आणि स्वानंदी चिंगीला विचारते की तू बरे आहेस का? अरे राजवाडेने तुला मारलं तरी सुद्धा तुझी अक्कल ठिकाण्यावर नाही, नक्की तू काय करत होता चिंगी बरोबर, असं विचारून ती चिंगीला विचारते की याने तुला काही केलेलं आहे का? मी काही बोलत नाही। तर स्वानंदी पुन्हा विचारते की चिंगी, मी तुला विचारते, याने तुला काही हात वगैरे लावला का? तेवढ्यात स्वानंदी मात्र आता खूपच ओरडते, इतकं सगळं होऊन सुद्धा तुझी हिंमत कशी होती हिच्या जवळ येण्याची, माणूस आहे की कोण आहे तू? आणि तेवढ्यात मात्र अर्पिता आणि मलिका तेथे येतात। तेव्हा अर्पिता म्हणते की स्वानंदी, अगं तू का त्याच्यावर ओरडतेस, रूम कुणाची आहे तुला कळत नाही का? चिंगी स्वतः त्याच्या रूममध्ये आलेली आहे, हिने मात्र असंच करून हे मूल पदरात पाडून घेतलं असणार आहे, आणि चिंगीलाच मात्र दोषी तर ठरवण्याचा प्रयत्न करत आहे। काय ग, तुला प्रत्येक वेळेस अंशूची चूक दिसते का? स्वानंदी म्हणते की तो तर चुकीचा आहे, तो चुकीचा नाही, हे तुम्हाला दिसत नाही, हे तुमचं दुर्दैव आहे। तेवढ्यात मलिका म्हणते की एक मिनिट मध्ये जरा प्लीज शांतता राहून दे, हात जोडून म्हणते। स्वानंदी म्हणते की ठीक आहे, आता मला तर ज्या प्रकार सुरू आहे त्यामुळे बोलावं तर लागेल, परंतु तरी सुद्धा राजवाडे जेव्हा येतील तेव्हा सगळ्या प्रकाराचा मी सोक्षवक्ष लावेलच। चल चिंगी म्हणून चिंगीला हाताला धरून ती बाहेर घेऊन जाते। मलिका लगेच ते गेले की नाही पाहते, आणि अर्पिला म्हणते की बाप्पी खरंच वा, खूपच छान बोललीस, कारण तो बरोबर आता अंशू तिकडे गेला नव्हता तर चिंगी येथे आली होती, स्वानंदीला तू उत्तर दिलंस, त्यामुळे स्वानंदी मात्र काही बोलू शकत नाही। अंशुमन म्हणतो की मॉम, ताईचं कौतुक तू नंतर कर, ती चिंगी आणि स्वानंदी हात धुवून माझ्या मागे लागल्यात बाळ स्वीकारा म्हणून, आणि जोपर्यंत त्या बाळाचा नायनाट होत नाही तोपर्यंत मला झोप सुद्धा लागत नाही, तिच्या पोटात आहे तोपर्यंत। त्यावरती मलिका म्हणते की हो, ते बाळ आहे तर तिच्यासाठी तिच्या लॉटरीचं तिकीट आहे, आणि त्या लॉटरीच्या तिकिटाचा मात्र ती बरोबर वापर करून घेणार, आणि हे बघ आपल्याला जर मार्ग सापडत नसेल तर वाट मात्र थोडीशी वाकडी करावीच लागते। त्यानंतर स्वानंदी चिंगीला घेऊन रूममध्ये येते, आणि काय गरज होती तुला तिकडे जाण्याची असं म्हणते। तर चिंगी सॉरी बोलते। स्वानंदी म्हणते की सॉरी म्हणते आणि कायम चुका करत असते, आज सकाळी मात्र तू इथे बसून म्हणाली की तुला तुझी चूक कळाली आहे। तेव्हा चिंगी म्हणते की हो वहिनी, मला माझी चूक कळाली आहे। तेव्हा आता स्वानंदी म्हणते की चिंगी हे बघ, आता चुका जे काही आहे त्यामध्ये फक्त सॉरी बोलून चालत नसतं,
त्या चुकातून काहीतरी शिकायचं असते. हे बघ चिंगी, अगं मी जरी आता तुझ्या पाठीशी कितीही खंबीरपणे उभे राहिली राजवाडे सुद्धा, पण तू जर आम्हाला सपोर्ट केला नाही मग आम्ही काहीच करू शकणार नाही. आणि तू प्रत्येक वेळी तेच करत राहणार आहे का? तोंडावरच मला पाडत राहणार आहे का? चिंगी म्हणते की नाही वहिनी, मी प्रत्येक वेळेस तुमचा आदर करते. स्वानंदी म्हणते की मी तुला इतक्या वेळेस समजावलं, त्या अंशुमन पासून लांब राहा म्हणून सांगते, पण तू परत कशाला जाते? तेव्हा चिंगी म्हणते की हे बघा वहिनी, तुम्हाला जे काही वाटतं ना तसं काही नाही. स्वानंदी रागाने म्हणते की मग आता तू कशाला गेली होती त्याच्या पुढे? तेव्हा चिंगी घाबरतच म्हणते की मला बोलायचं होतं. स्वानंदी म्हणते की अगं भर लग्नामध्ये तू चप्पल घेऊन तुझ्या अंगावर मारायला धावला होता. हे करताना सुद्धा त्याला एकाही पैशाची लाज वाटली नव्हती. अगं त्याने तर तुझ्या बाळाचा सुद्धा विचार केला नाही, पण तरी सुद्धा तुला त्याच्याशीच बोलायचं आहे का? अगं त्याला ह्या बाळाचं काहीच पडलेलं नाही, तरी सुद्धा तू त्याच्याकडे कशाला जाते? काही स्वाभिमान वगैरे आहे की नाही? तेव्हा चिंगी म्हणते की मी फक्त बाळाविषयी बोलायला गेले होते. स्वानंदी विचारले की मग बोलला का तो? घ्यायला आहे की नाही तू बाळाची जबाबदारी? काही बोलला का त्या विषयावर? आणि चिंगी एक लक्षात घे, त्याला काही घेणे देणं नाही. त्यासाठी तुला आता स्ट्रॉंग व्हावं लागेल आणि तुझ्या बाळाच्या भविष्याचा विचार करावा लागेल. आली तेव्हा तू काय म्हणाली होती? तेव्हा आता जे चिंगीचं स्वप्न आहे ते मात्र आता चिंगीला आठवण होते. स्वानंदी म्हणते की सगळी स्वप्न ती इतकी मोठी होती, मग विसरलीस का ते स्वप्न? आणि हे बघ स्वतःच्या बाळासाठी उभी राहा, कुणाच्या म्हणजे मदतीची गरज तुला नाही, त्यामुळे तू स्वतः खंबीर हो. तेव्हा आता चिंगी म्हणते की सध्या तरी माझ्या बाळाचा विचार कोण करेल? माझ्याशिवाय त्याच्याजवळ कोणीच नाही. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की हे बघ, आणि ती चिंगीला मिठीत घेते आणि जास्त विचार करू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी असं म्हणते. त्यानंतर मात्र आता इकडे सुष्मिता अंशुमनशी फोनवर बोलत असते. तिला आता अंशुमन खूप छान वाटत असतो. तेवढ्यात मात्र आता ही मंदा तेथे येते. मंदा तेथे आल्यानंतर विचारते की काय ग, कोण होतं? आता सुष्मिता मात्र फोन ठेवून देते. मी तुला कळवते, नंतर कळवते असं म्हणून फोन ठेवते. आणि तेवढ्यात मंदा विचारते की कोण आहे? तर सुष्मिता खोटं बोलते. सुष्मिता म्हणते की अगं ती माझी फ्रेंड अंशू मला होती. तेव्हा मंदा विचारते की काय नक्की? सुष्मिता म्हणते की हो, मी खोटं नाही बोलत. तर मंदा म्हणते की अगं मग नक्की तुझी फ्रेंड होती, तो तिच्याबरोबर इतकं गुलुगुलू कशी बोलत होती? सुष्मिता मात्र विषय टाळून लगेच आता बाहेर निघून जाते. आणि मंदा म्हणते की हो, माझ्याशी बोलताना विषय टाळू नकोस, मला माहिती आहे तू माझ्याशी खोटं बोलते. त्यानंतर आता इकडे मलिका आणि अंशुमन एका रूममध्ये असतात. तेव्हा अंशुमन तिला म्हणतो की मॉम, अगं हे टेन्शन कधी संपणार आहे? हे टेन्शन कधी संपणार याचा विचार करते. आणि तेवढ्यात तेथे अर्पिता सुद्धा येते. त्यानंतर इकडे चिंगी विचार करते, कारण आज अंशुमन आपल्या बाळाच्या जीवावर उठला होता आणि स्वानंदी बहिणी जर तेथे आल्या नसत्या तर काय झालं असतं? खरंच आपल्या बाळाला मारून टाकलं असतं का? आणि तुम्ही इतके का बदलल्यात? कारण हे अंशुमन आहे ना साहेब, त्यांना मी ओळखत नाही, तुम्ही असं का वागतात? त्यानंतर आता इकडे अर्पिता मलिकाला म्हणते की अगं त्यावरचं म्हणजे त्या बाळाला पाडण्यासाठी मला औषध सापडलेलं आहे. मलिका म्हणते की ग्रेट, तुला कळालं ना नक्की काय करायचं आहे ते? लवकरात लवकर मसाला दूध करायला घे. तेव्हा अर्पिता खुश होत म्हणते की हो यस मम्मा. अर्पिता लगेच मसाला दूध बनवायला जाते. तर मलिका आता मला म्हणते की अंशुमन बेटा, तुला कळालं असेल की तुला काय करायचं आहे ते. त्यानंतर आता चिंगी इकडे आपला गणपती बाप्पांचा फोटो बाहेर काढते आणि देवाला म्हणते की देवा, मला माहिती आहे की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, तू मला शिक्षा कर, मी आयुष्यामध्ये तुझ्याकडे काहीच मागणार नाही, परंतु अंशुमन साहेबांना मात्र हे सगळं काही कळून दे. ह्या बाळाला मात्र अंशुमन साहेबांच्या नावाची गरज आहे, त्यांच्या प्रेमाची खूप गरज आहे. तेव्हा आता मलिकाने बरोबर अंशुमनला चिंगीच्या रूममध्ये पाठवलेलं असतं. चिंगी आता गणपती बाप्पांची पूजा करायला घेते आणि तेवढ्यात रागरागाने अंशुमन तेथे येतो आणि तिला बाजूला झिडकारतो. तेव्हा आता चिंगी इतकी घाबरते. चिंगी म्हणते की साहेब तुम्ही प्लीज मारू नका. तेव्हा आता अंशुमन बरोबर तिचे हात धरतो. ती परत तिच्याबरोबर गोड बोलण्याचं नाटक करतो. मलिकाने जसे सांगितले तसे. अगं हे बघ, मी खरंच तुला खूप घाबरवलं, मी तुझ्याशी वाईट वागलो. चिंगी म्हणते की साहेब तुम्ही माझा जीव घेणार होते. तर अंशुमन गोड बोलत म्हणतो अगं तू वेडी आहेस का? तिच्या मांडीवर डोकं ठेवतो. स्वप्न सुद्धा मी असा विचार करू शकत नाही. तर सगळ्यांनी मला अगोदरच व्हिलन बनवलेला आहे आणि मी इतका वाईट आहे का? की अगं तू तरी मला समजून घे प्लीज, परत कधी असं करणार नाही चिंगी. तेव्हा आता चिंगी विचारते की खरंच चिंगी तू मला माफ केलंस ना? वहिनीने मात्र माझ्याबद्दल खूप लेक्चर दिलं असेल, खूप ऐकवलं असेल. तेव्हा चिंगी म्हणते की नाही हो, तसं काही नाही. तेव्हा आता अंशुमन लगेच म्हणतो की मी तिला आज नाही ओळखत, ती असं म्हणाली असेल. अंशुमन नालायक मुलगा आहे, त्याच्यापासून लांब राहा, कारण खूप अगोदरपासून मी आता ह्या स्वानंदीला ओळखतोय. पण तू सांग परफेक्ट कोण असतं का? काहीतरी दोष वगैरे तर असतातच, तुझ्यात सुद्धा असतील. तेव्हा चिंगी म्हणते की हो आहे ना, स्वतःच्या लायकीपेक्षा जास्त स्वप्न बघण्याची, मोठं स्वप्न बघण्याची चूक केली. आता स्वानंदी जे काही म्हटलेली आहे ते सगळं काही ती
अंशुमनला सांगते का वहिनीने मला आयुष्यामध्ये खूप काही आता मोठं होऊन शिकून काहीतरी मोठं पायावर उभं राहायला सांगितलेलं आहे. अंशुमन म्हणतो की हो ना, तू तिचं ऐकलं पाहिजे, ती बरोबर बोलते. एवढ्यात आता चिंगी विचारते की आपण. अंशुमन म्हणतो की कमॉन चिंगी, आपण तर एकत्र कधीच येऊ शकत नाही, आपण जगातील दोन वेगळी माणसं आहोत. तेव्हा आता चिंगी म्हणते की हो मला माहिती आहे, मी जर एकटी असते तर हे दुःख गिळून टाकलं असतं, पण मी एकटी नाही, माझ्या पोटामध्ये बाळ आहे, निदान तुम्ही त्याच्याकडे तरी पाठ फिरू नका. तेव्हा अंशुमन म्हणतो की डन, नाही फिरवणार. मात्र आता चिंगीला जवळ घेतो आणि म्हणतो की हे बघ, आता मी सगळं काही करायला तयार आहे, पण बाळासाठी मात्र तुला एक काम करावं लागेल. आता लगेच चिंगी म्हणते की हो, तुम्ही जे काही सांगताल ते मी करायला तयार आहे. अंशुमन तिला म्हणतो की हे गोष्ट तू मला सांग, विचार कर तुला माझ्याशी लग्न नाही करायचं. हे बघ चिंगी, तुला बाळाची शपथ आहे की दादाला फक्त तू हेच सांगायचं की तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीच म्हणून. तेव्हा मात्र आता चिंगी म्हणते की हे बघा, तुम्हाला बाळाची शपथ आहे, तुम्हाला मात्र हे प्रॉमिस पाळावं लागेल, तरच मात्र मी दादांना हे सर्व सांगेल. तर अंशुमन तिच्याशी खोटं बोलतो आणि डन असं म्हणतो. आता चिंगी म्हणते की जर तुम्ही प्रॉमिस पाळलं नाही तर आपल्या बाळाच्या जीवाला धोका आहे. अंशुमन म्हणतो की ते तर आहे. अंशुमन आता चिंगीला म्हणतो की तू दादाला कॉल कर. त्यानंतर मात्र इकडे अर्पिता मात्र आता चिंगीला ते दुधात गोळ्या देण्यासाठी आता ते दूध वगैरे मसाल्याचं तयार करत असते. अर्पिता आता मलिका तिथे आल्यानंतर विचारते की जरा टेस्ट करून बघ ना कसं आहे. तेव्हा मलिका तिला आडं बोलते. आपण मात्र आता सगळ्यांच्यासाठी गच्चीवर दूध घेऊन जाऊयात आणि सगळ्यांना विचारूयात की कसं लागतं. आपली जरा डोकं नीट वापरत जा. अगं टेस्ट करायला का देतेस, तू कशाला हे दूध बनवलेलं आहेस, त्यामध्ये तू त्या गोळ्या घातल्यास का. तेवढ्यात मात्र आता अर्पिता आपल्या ओढणीमध्ये बांधलेली ती गोळ्याची डब्बी जे काही गर्भ पाडण्याच्या गोळ्या आहेत तर ती मलिका जवळ देते. त्या खलबत्त्यामध्ये मात्र बारीक करून कुटून त्या दुधामध्ये मिक्स करतात. अर्पिताने 2 गोळ्या घातलेल्या असतात तर मलिका म्हणते की अजून 2 गोळ्या त्यामध्ये मिक्स कर. तेव्हा अर्पिता पुन्हा आता खलबत्त्यामध्ये बारीक करते आणि त्या दुधामध्ये 2 आणखीन गोळ्या मिक्स करते. परत अर्पिताला विचारते की एवढ्या गोळ्या पुरतील ना. अर्पिता म्हणते की मी डॉक्टर आहे का, मला कुठे माहिती, आणखीन त्यामध्ये गोळ्या मिक्स कर, जेव्हा त्रास तिला व्हायचा आहे तेवढा होऊन दे, कारण तिने आपल्याला काही कमी त्रास दिलेला नाही. सुंदरी कुठली आणि आणखीन गोळ्या मात्र त्या दुधामध्ये मिक्स करायला सांगते आणि जा लवकरात लवकर गोड तिच्याशी बोल आणि हे दूध तिला प्यायला दे. अर्पिता म्हणते की हो नक्कीच. त्यानंतर अंशुमन इकडे चिंगीला जसे सांगत असतो तसं मात्र ती समोरशी फोनवर बोलत असते की मला अंशुमनचे लग्न करायचं नाही, मला कोणताही दबाव माझ्यावर नाही. आणि अंशुमन तिला म्हणतो की शिकून मोठं व्हायचं आहे असं दादाला सांग. तेव्हा आता चिंगी म्हणते की हो दादा, मला शिकून खूप मोठं व्हायचं आहे, माझं स्वप्न आहे ना की मला नर्स व्हायचं आहे, मला अंशुमन सरांशी लग्न करायचं नाही, आपण नंतर बोलूयात ह्या विषयावर, आणि दादा तुम्ही सुद्धा तुमची काळजी घ्या असे बोलून आता ती फोन ठेवते. त्यानंतर मात्र आता अंशुमनला खूपच आनंद होतो. तर इकडे सोनंदी डॉक्टरांना फोन करून चिंगीबद्दल सांगते कारण ती अजूनपर्यंत काही व्यवस्थित नीट खात नाही. डॉक्टर म्हणतात की कसं आहे, प्रेग्नेन्सीमुळे हार्मोन्समध्ये म्हणजे खूप बदल होत असतात, सुरुवातीच्या काही काळामध्ये थोडा नॉशिया होतो, नंतर तिला बरं वाटेल, परंतु तिचं खाणं आहे तर त्याकडे लक्ष देऊन तुम्ही व्यवस्थित सगळं काही तिच्याकडे लक्ष द्या. सोनंदी विचारते की मी सगळी काळजी घेते पण तिला मला प्रॉपर चेकअपसाठी आणायचं आहे, मी कधी येऊ शकते. डॉक्टर म्हणतात की तुम्ही आज पण येऊ शकतात आणि मी तिला आजच घेऊन येते असे बोलून मात्र ती फोन बघत आता फोन ठेवते आणि चिंगीच्या रूममध्येच येत असते. आणि तेवढ्यात अर्पिता सुद्धा तिकडेच येत आहे आणि जेव्हा आता अर्पिता तो दुधाचा ग्लास आहे तर मिक्स करत मात्र तिकडे येत असते आणि तेवढ्यात सोनंदीचा धक्का ग्लासला लागतो आणि ग्लास मात्र खाली पडून फुटला जातो. अर्पिता सोनंदीवर चिडते की तू काय केलंस, शेवटी माझं दूध सांडलं आणि ग्लास फुटला ना. सोनंदी सॉरी करत असते. तर अर्पिता रागाने म्हणते की तुझं सॉरी म्हटल्यामुळे ते येणार आहे का परत. सोनंदी म्हणते की अर्पिता ताई, मी तुम्हाला सॉरी म्हटले ना, काम करा तुम्ही दुसरं मसाला दूध बनवून घ्या. अर्पिता सोनंदीवर आरोप करते की माझ्या भावाचं लग्न सुद्धा तू मुद्दामच मोडलं आणि हे दूध सुद्धा तू मुद्दामच सांडलं आणि हे बघ आता तो मुद्दामच दूध सांडलं, मी ती मेहनतीने बनवलेलं होतं. तेव्हा सोनंदी म्हणते की मी तुम्हाला दुसरं दूध बनवून देऊ का. अर्पिता नको असं म्हणते. तेवढ्यात तेथे मलिका येते. मलिका विचारते की काय चाललं. तर अर्पिता तिच्याकडे बोट दाखवत म्हणते हिच्यामुळे हे दूध सांडलं. सोनंदी म्हणते की मी मुद्दाम नाही, तर मला धक्का लागला माझा म्हणून सांडलं. आता मलिका शांतपणे म्हणते की इट्स ओके आणि अप्पी तू नारायणला सगळं काही साफ करायला सांग असं म्हणते. अर्पिता म्हणते की दूध. तर मलिका आता रागाने म्हणते की ठीक आहे आपण दुसरं बनवूयात. आणि सोनंदीला म्हणते की बाळा तू मसाला दूध घेणार आहेस का. सोनंदी म्हणते की नाही, मी चिंगीला घेऊन डॉक्टरांकडे चाललेले आहे. तेवढ्यात आता सोनंदी आत जाते
परंतु मलिका आता अप्पीवर ओरडते. अर्पितावर रागाने बघत आता नारायणला ओरडते की नारायण सगळं काही साफ करून घे. अर्पिता खूपच घाबरते. त्यानंतर आता अंशुमन चिंगीवर खुश होतो आणि म्हणतो की खरंच एखादी दुसरी असती तर तिने पैसे आणि दागिने काही पण मागितलं असतं, पण तुला फक्त तुझ्या बाळाची काळजी आहे. कधी कधी मला प्रश्न पडतो की तुमच्यासारख्या गरीब लोकांकडे इतकं मोठं मन कसं येतं. चिंगी रडतच म्हणते की अहो गरीबाचा काय प्रश्न आहे, संस्कार आहेत ते आमचे. किंवा अंशुमन म्हणतो की हो ह्या बाळाला सुद्धा ते संस्कार दे बरं का. तर चिंगी म्हणते की हो बाईचा आदर करण्याचा सुद्धा संस्कार त्याला दिले पाहिजे. अंशुमन तिला म्हणतो की खूपच बोलायला लागली चिंगी तू. चिंगी म्हणते की तसं नाही, आणि हे बघ मागे सुद्धा तुम्हाला प्रॉमिस केलं होतं तेव्हा तरी सुद्धा तू माझं लग्न मोडलंच, पण यावेळी जर तू प्रॉमिस पाळलं नाही तर मात्र प्रश्न बाळाच्या जीवाचा असेल, म्हणून तू चिंगीला धमकावतो. चिंगी आता रडत म्हणते की प्लीज तुम्ही असं बोलू नका, मी तुमचं प्रॉमिस नाही मोडणार. अंशुमन म्हणतो की हे बघ जे काही आहे ते फक्त आपल्या दोघात राहिलं पाहिजे. तर चिंगी म्हणते की साहेब प्रेमाने माझ्या बाळाला सांभाळताल ना. आणि हे बघा मलिका मॅडमचं काय. तर अंशुमन म्हणतो की ती सुद्धा बाळाला स्वीकारायला तयार झालेली आहे. असं आता तो खोटं बोलतोय. ती आजी होण्याची सुद्धा तयारीला लागलेली आहे. ती मला असं म्हणाली की चिंगीची काळजी घ्यायला पाहिजे, तिला चांगलं चांगलं खायला द्यायला पाहिजे. ताई तर तुझ्यासाठी इतकी खुश होऊन मसाला दूध बनवत आहे, तू सुद्धा ते दूध पी बर का. चिंगी बिचारी हो असं म्हणते. तेवढ्यात मात्र तो दरवाजा उघडून जायलाच निघतो आणि तेवढ्यात मात्र अंशुमनने दरवाजा उघडला आणि स्वानंदी दरवाजाच्या बाहेर चिंगी म्हणून उभी राहते. अंशुमनला पाहते तर अंशुमन लगेच असं म्हणतो. तेव्हा स्वानंदी रागाने आत येते आणि अंशुमनला रागानेच विचारते की तू इथे काय करतोस. तेव्हा अंशुमन म्हणतो की मला चिंगीने बोलावलं होतं. तेव्हा स्वानंदी म्हणते की चिंगी. तर चिंगी म्हणते की हो वहिनी मीच यांना बोलावलं होतं. अंशुमन आता तिच्याकडे बघून हसत असतो. रागाने हसतच मात्र आता ही स्वानंदी मात्र चिंगीकडे पाहत असते. त्यानंतर मलिका अर्पिताला ओरडत असते की नक्की तू मात्र मुद्दामच दूध सांडलं. अर्पिता म्हणते की ती स्वानंदी मध्ये आली म्हणून सांडलं, म्हणून ती अर्पितावरच ओरडत असते. अगदी दगडच माझ्या पोटी जन्माला आलेला आहे आणि तो तिकडे तो अंशू आणि इकडे तू जे काही वागते आणि कोणतं काम व्यवस्थित करत नसते. एकमेव तो उपाय होता, मग मी तुझं काय करू, शेवटी तू ते दूध सुद्धा सांडलं. तेवढ्यात आता दोघींचा आरडाओरडा सुरू असतो. अंशुमन आता भस्कनी आत येतो तर दोघे आता खूप घाबरतात, जेणेकरून त्यांना असं वाटतं की स्वानंदीच आहे की काय. तर अंशुमन ओरडतो की अरे काय झालं. तर मलिका म्हणते की तू आहेस का, तुला नॉक करून येता येत नाही का, आणि मला तर तू कायम सांगत असतो दरवाजात नॉक करून येत जा म्हणून. आणि अंशुमन म्हणतो की मी किती वेळ त्या चिंगीला बोलण्यामध्ये अडकवलं होतं, ताई तर तिकडे आलीच नाही. अर्पिता म्हणते की ती स्वानंदी तिकडे आली होती. अंशुमन म्हणतो की हो ती तिकडे आली होती आणि वर मला विचारते की तू तिकडे काय करतोस. त्या स्वानंदीला जरी बघितलं ना तर डोक्यामध्ये माझ्या सनक जात असते. अर्पिता म्हणते की हो माझ्या सुद्धा. अंशुमन म्हणतो की तू का आली नाहीस ते सांग, वेळेत जर आली असती तर तिला माझ्या समोर दूध प्यायला सांगितलं असतं, आणि आता तिला दूध कसं द्यायचं, तिकडे ती वहिनी आलेली आहे, तिला डाऊट येईल. मलिका म्हणते की आता कसं देता येणार, नाहीच देता येणार. अंशुमन विचारतो की का पण. अर्पिता आता रागाने पाहत असते. तर मलिका म्हणते की हो तुझ्या लाडक्या बहिणीला विचार ना का देता येणार नाही म्हणून. ते दूध आहे तर त्या चिंगीच्या पोटात न जाता तुझ्या बहिणीने सांडून दिले. नंतर स्वानंदी रिक्षामधून चिंगीला घेऊन डॉक्टरांकडे जात असते, परंतु स्वानंदी तिच्याशी बोलत नाही. चिंगी म्हणते की बहिणी मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर चिडलात, प्लीज असं गप्प गप्प राहू नका, प्लीज माझ्याशी काहीतरी बोलावं. स्वानंदी म्हणते की मी तुला किती वेळी समजावलं की अंशुमन पासून लांब राहा, पण तू ऐकत नाहीस. तेव्हा चिंगी म्हणते की नाही वहिनी, मला फक्त त्यांना बाळाला स्वीकारण्यासाठी मनवायचं होतं बस. तेव्हा स्वानंदी म्हणते की हे बघ अगं इतके दिवस झाले तुझ्या लक्षात काय येत नाही चिंगी, तू माणूस कसा आहे ग, अंशुमन तुला खूप त्रास देऊ शकतो, तुझा विश्वास नाही का माझ्यावर. चिंगी म्हणते की वहिनी तुमच्यावर विश्वास आहे. तर स्वानंदी म्हणते की मग तू माझं काय ऐकत नसेल. स्वानंदी तिला विचारत असते की आता तू अंशुमनला रूममध्ये का बोलावलं होतं स्वतःच्या. तेव्हा चिंगीला मात्र आता अंशुमनने तिला प्रॉमिस केलेलं आठवतं, जर कुणाला काही सांगितलं तर प्रश्न बाळाच्या जीवाचा असेल असं आता अंशुमनने तिला धमकावलेलं असतं. आता चिंगीला म्हणते की हे बघा वहिनी तुम्ही जे सांगत होता ते मला पटतं, मला हे लग्न नाही करायचं, फक्त माझ्या बाळाचं भविष्य चांगलं करायचं आहे आणि हेच त्यांना मला समजवायचं होतं. आता स्वानंदी म्हणते की धन्य आहेस तू, मला एक गोष्ट सांग बरं अंशुमन तुला काय बोलला. तर चिंगी काही नाही म्हणते, पण स्वानंदी म्हणते की हे बघ चिंगी काकू अर्पिता ताई आणि अंशुमन ही चांगली माणसं नाहीत, त्यामुळे तू प्लीज त्यांच्यापासून थोडीशी लांब राहा. आता चिंगी हो वहिनी असं म्हणते. मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.